मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। महाराष्ट्रातून जी हळद बाहेर जाणारी आहे, जे एक्सपोर्ट माल होणार आहे, तो माल एक्सपोर्ट होण्याऐवजी आपल्या बंदरावर म्हणजे पोर्टवर थांबलेला आहे। त्याच्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी माल स्टॉक असल्यामुळे घेण्यासाठी त्यांची इच्छा नाहीये, कारण माल स्टॉक असल्यामुळे पहिला माल स्टॉक असल्यामुळे दुसरा घेण्याची इच्छा नाही। त्यामुळे हळदीचे बाजार 2 ते 2.5 हजार रुपये प्रति क्विंटल हे कमी झालेले आहेत आणि उत्पादन यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झालेलं आहे। आम्हाला 15-16 हजार भाव वाटला शेतकऱ्या तरी परवड खात आहे, नाही तर परवड खात नाही। तुम्ही लावा की एकरी 18,000 रुपये काढाय घ्यालेत आणि ट्रॅक्टर घेते 3-4 हजार रुपये। हा तर काय परवड खा शेतकऱ्याला? अहो शेतकऱ्या काहीच उरत नाही। 18,000 गेल्यावर काय होतं सांगा तुम्ही। याला उतार किती? 5,000, 5 क्विंटल 6 क्विंटल हा उतारच नाहीत ना। खर्च जर पाहिला तर हळदीला हे आजचा 10,000 ते 13,000 मिळणारा भाव हे कमी वाटतो आम्हाला शेतकऱ्याला। त्यामुळं हळद 13,000च्या वरच विकली पाहिजे। 13 ते 15,000पर्यंत हळदीला भाव मिळाला पाहिजेत, कारण की हिंगोली जिल्ह्याची हळद ही संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात जाते आणि या हळदीची क्वालिटी ही तशीच असते। त्यामुळं या हळदीला जे आजचा दर आहे त्या दरात आम्ही समाधानी नाही सर। हिंगोलीत केळी बागेचं मोठं नुकसान झालंय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केळीचे भाव घसरलेत। 4,000 केळीचे घड शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त केलेत।